Good morning. Today we are going to English lecture having number 7. Last 6 lecture having complete unit first and second. So today's lecture having start unit third. Unit third name is types of paragraph. आपण मागच्या 2 युनिटमध्ये ॲप्लाइड ग्रामर अँड कॉम्प्रेशन हा पॉईंट स्टडी केला. तर आजच्या युनिट थर्डमध्ये आपल्याला न्यू पॉईंट स्टार्ट करायचा आहे. त्यात युनिट थर्डचं नाव काय आहे? टाईप्स ऑफ पॅराग्राफ. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल टाईप्स ऑफ राईट पॅराग्राफ. त्यामध्ये बघूया आपण फर्स्टली पॅराग्राफ रायटिंग. त्याबद्दल इंट्रोडक्शन बघूया. पॅराग्राफ रायटिंग म्हणजे काय नेमकं. तर पॅराग्राफ रायटिंग म्हणजे इंट्रोडक्शन बघूया. इन एव्हरी लँग्वेज द फंडामेंटल युनिट्स ऑफ कंपोजिशन इज पॅराग्राफ. पॅराग्राफ कन्सिस्ट ऑफ सेव्हरल सेंटेन्स दॅट आर कंबाईन्ड टुगेदर. पॅराग्राफ म्हणजे काय तर थोडक्यात कोणत्याही भाषेत आपण जे काही सेंटेन्स तयार करतो आणि ते एका लाईनमध्ये लिहितो त्यालाच पॅराग्राफ रायटिंग असे म्हणतात. कोणत्याही मराठी, हिंदी, इंग्लिश या कोणत्याही भाषेत आपल्याला पॅराग्राफ रायटिंग करावे लागते. ते आपण लिहिलेले सगळे सेंटेन्स मिळून पॅराग्राफ तयार होतो. दिस ग्रुप ऑफ सेंटेन्स टुगेदर डिस्कस वन मेन सब्जेक्ट. आपण जे काही सेंटेन्स तयार करून पॅराग्राफ लिहितो त्याच्यावरून त्याला टायटल दिलं जातं. दिस 3 पार्ट्स आर टॉपिक सेंटेन्स, बॉडी सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग सेंटेन्स. ते पॅराग्राफमध्ये कोणते 3 पॉईंट महत्त्वाचे आहे तर फर्स्टली टॉपिक सेंटेन्स, सेकंड वन इज बॉडी सेंटेन्स अँड थर्ड वन इज कन्क्लुडिंग सेंटेन्स. आपल्याला पॅराग्राफ लिहिताना ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यामध्ये कोणती तर त्यामध्ये आपल्याला पॅराग्राफ लिहायचं आहे त्या टॉपिकचं नाव काय आहे. त्यानंतर आपल्याला बॉडी सेंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय राईट करायचं आहे आणि कन्क्लुडिंग सेंटेन्स म्हणजे त्याचं पॅराग्राफचं एंडिंगला कन्क्लुजन काय लिहिणार आहे आपण ते अगोदर फिक्स केले पाहिजे. वी विल ऑल्सो सी ब्रीफली अबाउट डिटेल ऑफ पॅराग्राफ. आपण पॅराग्राफविषयी डिटेल बघूया आता. There may be question in the composition paper requiring candidates to expand a given idea in a paragraph of about 200 words. एक्झाममध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 200 लाईन शब्दामध्ये पॅराग्राफ लिहा. तेव्हा तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे पॅराग्राफ रायटिंग करताना. त्यामध्ये टॉपिक सेंटेन्स, बॉडी सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग सेंटेन्स या 3 गोष्टी लक्षात ठेवून पॅराग्राफ राईट करावा लागतो. दी एक्झामिनर मे सेट ए प्रोवर्ब ऑर कोटेशन फ्रॉम ए ग्रेट रायटर टू बी एक्सपांड्स इन टू पॅराग्राफ. दस कॅन्डिडेट मे बी आस्क्ड टू एक्सपांड द आयडियाज कंटेन इन फॉलोविंग. पॅराग्राफ राईट करताना कोणकोणत्या आयडिया पाहिजे स्टुडंटला त्या दिलेल्या आहे बघा. फर्स्ट वन इज स्ट्रिक वेन द आयर्न इज हॉट, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, नायदर ए लेंडर नॉर टू बोरो बी. यामध्ये बघा सब्जेक्ट दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला पॅराग्राफ राईट करायचं आहे. त्यापैकी कोणताही एक सब्जेक्ट घेऊन पॅराग्राफ राईट करायचा असं एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्यामध्ये बघा और दी एक्झामिनर मे सेट सम सच सब्जेक्ट फ्रॉम एक्सपान्शन ॲज द व्हॅल्यू ऑफ टॅक्ट इन लाईफ और द सीन्स ऑफ हॉनर, अपॉइंटमेंट, मिसिंग ए ट्रेन. ए स्टुडंट शुड लर्न द आर्ट एक्सपान्शन बाय प्रॅक्टिस. ही शुड केअरफुली रीड द पॅराग्राफ अँड फॉलो अँड द कंटेन द एक्सपान्शन ऑफ गिवन आयडियाज. फर्स्टली पॅराग्राफ लिहायच्या अगोदर काय केलं पाहिजे तर जो काही क्वेश्चन विचारला त्याचं टायटल हे रीड केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण आयडियाज केली पाहिजे त्याच्याविषयी का आपल्या त्यामध्ये त्याचा टॉपिक काय असेल, त्यामध्ये काय बॉडी सेंटेन्स लिहायचं आपल्याला, त्याचं कन्क्लुजन काय असेल हे फर्स्टली लक्षात ठेवायचं. त्यानंतर पॅराग्राफ लिहिण्यास सुरुवात करायची. त्यामध्ये बघा पॅराग्राफ लिहिण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या कोणत्या बघा. दी फर्स्ट अँड
foremost rule is that is the must deal with one topic or them. तर फर्स्ट रूल काय सांगितलं आहे, सुरुवातीला आपल्याला पॅराग्राफ लिहायचा तो त्याचा टॉपिक कोणता आहे तो फिक्स करायचा. त्यानंतर एव्हरी सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ कंट्रीब्यूट्स टू द एक्सपान्शन ऑर डेव्हलपमेंट ऑफ वन आयडियाज अँड देअर शुड बी डिग्रेशन ऑफ एनी काइंड दिस इज द कीनोट ऑफ पॅराग्राफ. फर्स्टमध्ये काय सांगितलं तर फर्स्टली त्यामध्ये आपण टॉपिक फिक्स करायचा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आयडिया मिक्स करून त्यामध्ये एक टॉपिक फिक्स करायचं. त्यानंतर सेकंड बघा, द सेकंड कंडिशन ऑफ गुड पॅराग्राफ इज ए लॉजिकल सिक्वेन्स ऑफ डेव्हलपमेंट थॉट. सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यामध्ये आपला पॅराग्राफ हा चांगला बनण्यासाठी त्यामध्ये लॉजिकल सिक्वेन्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ थॉट वेगवेगळे थॉट त्यामध्ये यूज केले पाहिजे. त्यामुळे आपला पॅराग्राफ कसा गुड पॅराग्राफ बनेल. त्यानंतर थर्ड वन बघा, दी सेंटेन्स शूड सक्सेस अनदर सेंटेन्स इन सच अ वे दॅट द सिक्वेन्स अपियर क्वाईट नॅचरल टू रीडर. आपण जे काही सेंटेन्स लिहितो ते वाचणाऱ्याला व्यवस्थित वाटले पाहिजे, अशा टाईपचे आपण सेंटेन्स त्यामध्ये यूज केले पाहिजे. देन फायनली पॅराग्राफ शूड ॲज फार ॲज पॉसिबल बेईंग विथ ए स्ट्रिंग सेंटेन्स ऑर ॲट एनी रेट ऑफ सेंटेन्स दॅट अक्रॉस इन इंटरेस्ट ऑफ द रीडर. आपण जे काही इंटरेस्टेड जो पॅराग्राफ लिहिला आहे त्याचं शेवटी काय केलं पाहिजे, त्याचं कन्क्लुजन त्यामध्ये राईट केलं पाहिजे. त्यामुळे एक्झाममध्ये तुम्हाला पॅराग्राफ रायटिंगमध्ये जास्त मार्क मिळू शकते. तुम्ही पॅराग्राफ लिहिताना ते काही टॉपिक सेंटेन्स, बॉडी सेंटेन्स अँड कन्क्लुजन सेंटेन्स असे जे काही मेन 3 पॉईंट लक्षात धरून जर पॅराग्राफ लिहिले तर तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. अशा प्रकारे आपण पॅराग्राफ रायटिंग म्हणजे काय इंट्रोडक्शन बघितली, त्यामध्ये कोणकोणते रूल यूज केले पाहिजे ते बघितलं. आता बघूया पॉईंट 2 रिमेंबर्ड इन पॅराग्राफ रायटिंग. पॅराग्राफ रायटिंगमध्ये कोणकोणते पॉईंट महत्त्वाचे आहे ते बघूया. त्यामध्ये फर्स्ट वन आहे स्पेलिंग, सेकंड वन इज कोहेरन्स अँड युनिटी, थर्ड वन इज पंक्च्युएशन. त्यामध्ये बघूया फर्स्ट वन स्पेलिंग. स्पेलिंग म्हणजे काय शब्दलेखन. आपण जो काही पॅराग्राफ राईट करणार आहे त्यामध्ये आपली स्पेलिंग ही ॲक्युरेट असली पाहिजे, त्याच्यामुळे पॅराग्राफ हा गुड पॅराग्राफ बनतो. सो फर्स्टली बघूया स्पेलिंग. देअर इज ए नो एक्सक्यूज फॉर रॉंग स्पेलिंग, गिव द वायडर स्प्रेड अवेलेबिलिटी ऑफ स्पेलिंग चेकर. आपण जर पॅराग्राफमध्ये स्पेलिंग ही रॉंग लिहिली तर त्याचं काय बॅड इम्प्रेशन पडतं कशावरती, आपल्या पेपरवरती. और जो काही पॅराग्राफ चेकर असणार आहे तो स्पेलिंगच्या चुकीवरून लगेच पॅराग्राफकडे दुर्लक्ष करतो, त्याच्यावरून आपले मार्क्स कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे पॅराग्राफ राईट करताना स्पेलिंगकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. देन वर्ड प्रोसेसेस नाव इन्क्लुडिंग देमसेल्फ विच कॅन बी यूज गिव यू अँड आयडियाज ऑफ व्हॉट इज वर्ड मीन्स. त्यामुळे लिहिण्या अगोदर आपल्याला जे काही शब्द त्यात यूज करायचे त्याचा मिनिंग माहीत असला पाहिजे, तेव्हा तेच त्यामध्ये यूज करायचे पॅराग्राफमध्ये. इफ यू आर नॉट शुअर or if the word has been changed to spelling recommended by a spelling checker, use them sure make sure it when you want. आपल्याला पॅराग्राफमध्ये जे काही शब्द लिहायचे त्याची स्पेलिंग फर्स्टली आपल्याला माहीत असली पाहिजे, तर त्याचा अर्थ हे माहीत असलं पाहिजे, तेव्हाच ते त्यामध्ये राईट करायचं असं स्पेलिंगमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये कॉमास, डेलिमेट, क्लॉजेस इन सेंटेन्स अँड सेपरेट आयटम्स इज लिस्ट. आपल्याला जे काही महत्त्वाचे शब्द लिहायचे ते कशात लिहिले पाहिजे, तर कॉमा देऊन त्यामध्ये लिहिले पाहिजे. त्याच्यामुळे पेपर चेक करताना आपलं बॅड इम्प्रेशन नाही होत आणि आपला पॅराग्राफ हा गुड पॅराग्राफ बनतो. फर्स्टली काय बघितलं आपण पॉईंट टू बी रिमेंबर इन पॅराग्राफ स्पेलिंग. नेक्स्ट बघूया आता कोहेरन्स अँड युनिटी. त्यामध्ये कोहेरन्स रेफर टू सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स और आस्पेक्ट ऑफ रायटिंग. लॅटरली द वर्ड मीन्स टू स्ट्रिक
together. Coherence is writing means that all the ideas in paragraph smoothly from the sentence to नेक्स्ट सेंटेन्स. कोहेरन्समध्ये काय असतं, त्यामध्ये आपल्याला जे काही पॅरेग्राफ राईट करायचं आहे त्यामध्ये कोणकोणत्या आयडियाज आपण यूज केल्या ते कोहेरन्स अँड युनिटीमध्ये येते. त्यामुळे आपण जर त्यामध्ये चांगले आयडिया यूज केले पॅरेग्राफ रायटिंगमध्ये तर काय पॅरेग्राफ हा आपला युनिक बनतो. आपण बघितलं स्पेलिंग, कोहेरन्स अँड युनिटी. थर्ड वन बघायचं आपल्याला, त्यामध्ये पंक्च्युएशन म्हणजे काय तर विरामचिन्हे. आपण पॅरेग्राफ राईट करताना त्यामध्ये कुठे कुठे पंक्च्युएशन यूज केले पाहिजे तर बघूया. दी सेक्शन कंटेन ब्रीफ नोट्स ऑन द मोर कॉमन फ्रॉम द पंक्च्युएशन. त्यामध्ये पॅरेग्राफमध्ये पंक्च्युएशन हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे काय विरामचिन्हे. कुठे कुठे विरामचिन्हे दिले पाहिजे. द पंक्च्युएशन शुड बी प्लेस नेक्स्ट टू द प्रिसिडिंग वर्ड्स. रेकॉर्ड हेन्स नॉट रेकॉर्ड्स हेन्स अँड पॅरेंथेसिस. सेंटेन्स एंड विथ ए फुल स्टॉप. पंक्च्युएशनमध्ये काय तर वाक्याच्या एंडिंगला फुल स्टॉप देणे महत्त्वाचे असते, त्यामुळे पॅरेग्राफ हा गुड पॅरेग्राफ बनतो. हे सेमी कॉलम इज यूज इन टू सिच्युएशन. सेमी कॉलम हा पॅरेग्राफमध्ये 2 सिच्युएशनसाठी यूज केला जातो. तर फर्स्ट वन बघूया. फर्स्ट टू जॉईन शॉर्ट रिलेटेड सेंटेन्स. फर्स्ट सिच्युएशन काय आहे सेमी कॉलम यूज करण्याची, तर जे काही शॉर्ट सेंटेन्स जॉईन करायचे असते तेव्हा त्यामध्ये सेमी कॉलम यूज करावा लागतो. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. हायफेनेशन इन इंग्लिश इज ट्रिकी, देअर आर नो क्लिअर रूल्स. यामध्ये बघा शॉर्ट सेंटेन्स जॉईन करण्यासाठी पंक्च्युएशन सेमी कॉलमचा यूज केला आहे. फर्स्ट कंडिशन बघितली आपण सेमी कॉलमची. तर सेकंड कंडिशन बघूया. द सेकंड कंडिशन आर टू सेपरेट लिस्ट आयटम वेअर द आयटम इन द लिस्ट कंटेन कॉमन. सेकंड कंडिशन काय तर जे काही आयटम सेपरेट करण्यासाठी लिस्टमध्ये वेगवेगळे आयटम सेपरेट करण्यासाठी त्यामध्ये सेमी कॉलम यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल बघूया. दी स्पीकर्स विल बी कॅरेन, स्प्रॅकर, जोन्स, कॅम्ब्रिज, जामीन, चालन. सेमी कॉलम आर नेवर यूज टू इंट्रोड्यूस लिस्ट. या सेकंड कंडिशन काय बघितलं आपण, तर त्यामध्ये लिस्ट जर आपल्याला राईट करायची असते पॅरेग्राफमध्ये तेव्हा सेमी कॉलम यूज केला जातो. फर्स्ट कंडिशन काय बघितली, जॉईन शॉर्ट रिलेटेड सेंटेन्स. जे काही त्याच्याविषयी पॅरेग्राफविषयी सेंटेन्स लिहायचे आपल्याला शॉर्ट टाईपचे त्यामध्ये सेमी कॉलम यूज केला जातो. तर सेकंड म्हणजे त्यामध्ये जे काही लिस्ट टाईप आपल्याला लिहायचं असतं त्यामध्ये पण सेमी कॉलम यूज केला जातो. हे कॉलम इंट्रोड्यूस ए लिस्ट ऑलवेज प्रेफर टू. त्यामध्ये बघूया. कॉमन एलिमेंट्स क्लाउसेस इन सेंटेन्स अँड सेपरेट आयटम्स टू लिस्ट. त्यामध्ये बघितलं आपण बघा, ज्यामध्ये सेंटेन्स सेपरेट करायचे त्यामध्ये सेमी कॉलम हा यूज केला जातो ऑलवेज, प्रत्येक वेळेस. अशा प्रकारे आपण पॅराग्राफ रायटिंगमध्ये स्पेलिंग, कोहेरन्स अँड युनिटी अँड पंक्च्युएशन हे पॉईंट बघितले. कोणता पॉईंट कुठे यूज करायचं ते पण बघितलं. तर सेकंड बघायचं आपल्याला पार्ट्स ऑफ पॅराग्राफ. आपण जो काही पॅराग्राफ राईट करणार आहे त्यामध्ये कोणकोणते पार्ट्स टॉपिक यूज केले पाहिजे ते आपण बघूया. त्यामध्ये बघूया फर्स्ट वन दी टॉपिक सेंटेन्स. फर्स्ट पार्ट काय, दी टॉपिक सेंटेन्स. त्यामध्ये A topic sentence usually comes at the beginning of a paragraph. It is usually the first sentence in a formal academic paragraph. Firstly, कोणता पार्ट महत्त्वाचा आहे तर टॉपिक सेंटेन्स. त्यामुळे आपला जो काही पॅराग्राफ राईट करायचा आहे त्यामध्ये त्याचा टॉपिक आपल्याला फर्स्टली फिक्स करायचा आहे.
Not only is a topic sentence the first sentence of a paragraph, but more importantly it is the most general sentence in paragraph. पॅरेग्राफमध्ये जे काही आपण ते पॅरेग्राफचं टायटल देणार आहोत तेच पॅरेग्राफ रायटिंगमध्ये महत्त्वाचं धरलं जातं, त्याच्यावरून पुढे चेक केलं जातं. त्यामुळे फर्स्टली टॉपिक सेंटेन्स हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामध्ये टायटल. वेन डज मोस्ट जनरल मीन्स इट मीन्स दॅट देअर आर नॉट मेनी डिटेल्स इन द सेंटेन्स बट दॅट द सेंटेन्स इंट्रोड्यूस ऑन ओवरऑल आयडियाज दॅट यू वॉन्ट टू डिस्कस लेटर इन पॅरेग्राफ. आपण जो काही पॅरेग्राफला टायटल देणार आहे त्याच्यावरूनच आपल्याला पॅरेग्राफमध्ये काय राईट करायचं याची आयडिया येऊन जाते. त्याच्यामुळे टायटलकडे जास्त लक्ष द्यावं लागतं पॅरेग्राफ रायटिंगमध्ये. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. इफ यू वॉन्ट टू राईट ए पॅरेग्राफ अबाउट द नॅचरल लँडमार्क ऑफ युअर होमटाऊन, दी फर्स्ट पार्ट ऑफ युअर पॅरेग्राफ माइंड लुक लाईक दिस. यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे बघा माउंट टाऊनचं. त्यामध्ये टायटल काय दिलं त्यांनी पॅरेग्राफला? माय होम टाऊन इज. त्यामध्ये पॅरेग्राफचं नाव काय दिलं? माय होम टाऊन. आणि सुरुवात कशी केली? त्या पॅरेग्राफच्या टायटलपासूनच सुरुवात केली. माय होम टाऊन इज फेमस फॉर सेव्हरल अमेझिंग नॅचरल फीचर्स. अशा प्रकारे तुम्हाला पॅरेग्राफला टायटल द्यायचं आहे. फर्स्ट वन काय बघितलं आपण? द टॉपिक सेंटेन्स, म्हणजे पॅरेग्राफला टायटल कशा प्रकारे दिलं जातं. तर सेकंड काय आहे? सपोर्टिंग सेंटेन्स. सेकंड बघूया आपण सपोर्टिंग सेंटेन्स. त्यामध्ये सपोर्टिंग सेंटेन्स म्हणजे पॅरेग्राफची बॉडी सेंटेन्स. त्यामध्ये कोणकोणते सेंटेन्स यूज केले जाते त्यामध्ये बघूया. कन्सिडर अगेन अबाउ मेंटेन शॉर्ट पॅरेग्राफ. फर्स्टली कन्सिडर करायचं की आपल्याला पॅरेग्राफ हा शॉर्टमध्ये लिहायचा आहे, त्याच्यामुळे मेन सेंटेन्स त्यामध्ये यूज केले पाहिजे बॉडी सेंटेन्समध्ये. वेन ए रीडर रीड्स ए टॉपिक सेंटेन्स सच ए माय होमटाऊन इज फेमस फॉर सेव्हरल अमेझिंग नॅचरल फीचर्स ए क्वेश्चन शूड युजली अपेअर इन रीडर्स माइंड. सपोर्टिंग सेंटेन्समध्ये चेक करताना सुरुवातीला जो काही पेपर चेकर असेल तो काय सुरुवातीला टायटल बघतो आणि त्याने जे काही सेंटेन्स बॉडी सेंटेन्स स्टार्ट केले ते त्यामध्ये टायटल यूज केलं का नाही त्याच्याकडे लक्ष देतो पेपर चेकर. त्यानंतर बघूया. नाऊ लुक द सेंटेन्स आफ्टर टॉपिक सेंटेन्स. वी कॅन सी दॅट सेकंड सेंटेन्स इन ए पॅरेग्राफ. फर्स्ट इट इज नोटेड फॉर गोदावरी रिव्हर. त्यामध्ये बघा त्यांनी जे काही सेकंड सेंटेन्स आहे सेकंड लाईन ते चेक करण्यासाठी त्यांनी फर्स्टली टायटलकडे लक्ष दिलं नाही, त्यानंतर बॉडी ऑफ सेंटेन्सकडे पॅरेग्राफकडे लक्ष देतात. यामध्ये पार्ट ऑफ पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं दी टॉपिक सेंटेन्स अँड पॅरेग्राफ सेंटेन्स या दोन्हीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आपल्याला पॅरेग्राफ राईट करताना. नेक्स्ट बघायचं आपल्याला. नेक्स्ट पॉईंट आहे प्री रायटिंग पॅरेग्राफ स्टेजेस. आपल्याला जो काही पॅरेग्राफ राईट करायचं आहे त्याच्या अगोदर कोणकोणत्या स्टेजेस लक्षात ठेवले पाहिजे ते सांगितलं आहे त्यांनी. त्यामध्ये 6 प्री रायटिंग स्टेजेस आहे. त्या कोणत्या? तर फर्स्ट वन थिंक केअरफुली अबाउट व्हॉट यू आर गोइंग टू राईट. सेकंड कंडिशन आहे ओपन युअर नोटबुक. थर्ड वन इज कलेक्ट फॅक्ट्स रिलेटेड टू युअर पॅरेग्राफ ऑर इझी. थर्ड वन राईट डाऊन युअर own ideas. Fifth is find the main ideas of your paragraph or essay. Sixth one is organize your fact and ideas in a way that develop your main ideas. अशा प्रकारे या मेन 6 प्री रायटिंग स्टेप्स आपण लक्षात ठेवून पॅरेग्राफ राईट केलं पाहिजे. तर प्री रायटिंग स्टेजेस ऑफ पॅरेग्राफ म्हणजे काय? तर द प्री रायटिंग स्टेजेस इज when you think carefully and organize your ideas for your paragraph before you begin writing. प्री रायटिंग स्टेजेस म्हणजे आपल्याला पॅरेग्राफमध्ये काय जे राईट करायचे ते आयडियाज म्हणजे प्री रायटिंग स्टेप्स. अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये या 6 प्री रायटिंग स्टेप्स लक्षात ठेवायचे आहे. तर डिटेलमध्ये बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट स्टेप्स काय? थिंक केअरफुली अबाउट व्हॉट यू आर गोइंग टू राईट. यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलं त्यांनी?
आपण जो काही पॅराग्राफ राईट करणार त्याच्याविषयी अगोदर आपल्याला काय लिहायचं आहे ते केअरफुली त्यामध्ये विचार केला पाहिजे ना आपण अगोदर आपल्याला त्या पॅराग्राफमध्ये काय राईट करायचं आहे। सेकंड स्टेप काय सांगितलं त्यांनी, ओपन युअर नोटबुक, त्यामध्ये राईट आउट युअर ॲन्सर टू द अबाव क्वेश्चन. यू डू नॉट नीड्स टू स्पेंड ए लॉट ऑफ टाईम गोईंग दिस, जस्ट राईट एनफ टू हेल्प यू रिमेंबर व्हाय अँड हाऊ यू आर गोईंग टू राईट युअर पॅराग्राफ. यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलं त्यांनी, केअरफुली आपल्याला जे काही राईट करायचं आहे ते फर्स्टली माइंडमध्ये घ्यायचे, त्यानंतर नोटबुक ओपन करायची. नोटबुक म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे. थर्ड स्टेप्स काय पॅराग्राफ रायटिंगची, कलेक्ट फॅक्ट्स रिलेटेड टू युअर पॅराग्राफ ऑर इज ए टॉपिक. तर तुमचा काय जो काही पॅराग्राफचं टायटल आहे ते फर्स्टली लक्षात घेतले पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड जे काही पॉईंट असतील ते कलेक्ट करायचे आणि त्यामध्ये बघा लुक फॉर अँड राईट डाऊन फॅक्ट्स दॅट विल हेल्प यू ॲन्सर युअर क्वेश्चन. टाईम सेविंग हिंट, मेक शुअर द फॅक्ट्स युअर रायटिंग आर रिलेटेड टू एक्झॅक्ट क्वेश्चन यू आर गोईंग टू ॲन्सर, यू पॅराग्राफ आर इझी. त्यामध्ये बघा थर्ड स्टेप्समध्ये काय सांगितलं त्यांनी, आपला काय जो टॉपिक आहे त्याचं काय टायटल आहे त्याच्याविषयी जे काही पॉईंट तुम्हाला त्यामध्ये लिहायचे पॅराग्राफमध्ये ते फर्स्टली कलेक्ट करायचे. नेक्स्ट स्टेप फोर्थ स्टेप्स काय सांगितले त्यांनी प्री रायटिंगची, प्री रायटिंग ऑफ पॅराग्राफ, राईट डाऊन युअर ओन आयडियाज. यामध्ये आपण जो काही पॅराग्राफ लिहिणार आहे त्यामध्ये आपले स्वतःचे आयडियाज, स्वतःचे विचार त्यामध्ये लिहायचे. त्यानंतर राईट डाऊन युअर ओन आयडियाज म्हणजे त्याच्यामध्ये काय, आस्क युअर सेल्फ व्हॉट एल्स डू आय वॉन्ट टू से अबाउट दिस टॉपिक, आपल्याला त्या टॉपिकविषयी काय वाटतं ते त्यामध्ये राईट करायचं. व्हाय शुड पीपल बी इंटरेस्टेड इन दिस टॉपिक, व्हाय इज दिस टॉपिक इम्पॉर्टंट, त्यामध्ये काय इम्पॉर्टंट पॉईंट येते त्यामध्ये राईट करायचं. फिफ्थ स्टेप्स काय तर फाइंड द मेन आयडियाज ऑफ युअर पॅराग्राफ ऑर इझी. फिफ्थ स्टेपला काय लिहिलं पाहिजे त्यामध्ये काय जे पॅराग्राफचे मेन आयडियाज त्यामध्ये राईट करायच्या. तर सिक्स स्टेपला काय ऑर्गनाइज युअर फॅक्ट्स अँड आयडियाज इन ए वे दॅट डेव्हलप युअर मेन आयडियाज. सिक्स स्टेपला काय तर त्यामध्ये जे काय मेन आयडियाज त्यामध्ये यूज करायचे आणि एंडिंगला कन्क्लुजन पॅराग्राफमध्ये राईट करायचं. अशा प्रकारे सिक्स स्टेप्स यामध्ये दाखवले आहे पॅराग्राफ रायटिंगच्या. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, युनिट थर्ड स्टार्ट केला होता, त्याचं नाव काय होतं टाईप्स ऑफ पॅराग्राफ. त्यामध्ये बघितलं आपण इंट्रोडक्शन ऑफ पॅराग्राफ रायटिंग. नेक्स्ट बघितलं पॉईंट टू रिमेंबर इन पॅराग्राफ रायटिंग, त्यामध्ये स्पेलिंग, पंक्च्युएशन, कोहेरन्स अँड युनिटी. नेक्स्ट काय बघितलं पार्ट ऑफ पॅराग्राफ, त्यामध्ये टू मेन पार्ट ऑफ पॅराग्राफ कोणते, थ्री मेन पॅराग्राफ पार्ट कोणते पॅराग्राफ रायटिंगचे, दी टॉपिक सेंटेन्स, सपोर्टिंग सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग सेंटेन्स, असे तीन मेन पॉईंट आपल्याला पॅराग्राफ राईट करताना लक्षात ठेवायचे. त्यानंतर काय बघितलं आपण प्री रायटिंग पॅराग्राफ स्टेजेस, जे काय आपल्याला पॅराग्राफ राईट करायचं आहे त्यामध्ये प्री रायटिंग कोणकोणत्या स्टेजेस आपल्याला अगोदर लक्षात ठेवायचे ते बघितले. त्यामध्ये कोणकोणती बघितली, त्यामध्ये 6 प्री रायटिंग स्टेप्स बघितल्या. कोणत्या, थिंक केअरफुली अबाउट व्हॉट यू आर गोईंग टू राईट, ओपन युअर नोटबुक. थर्ड वन इज कलेक्ट फॅक्ट रिलेटेड टू युअर पॅराग्राफ ऑर इझी टॉपिक. त्यानंतर फोर्थ वन राईट डाऊन युअर ओन आयडियाज. फिफ्थ वन इज फाइंड द मेन आयडियाज ऑफ युअर पॅराग्राफ ऑर इझी. त्यानंतर 6 वन काय बघितलं, ऑर्गनाइज युअर फॅक्ट्स अँड आयडियाज इन ए वे दॅट डेव्हलप यू मेन आयडियाज. असे 6 स्टेप्स आपण बघितले पॅराग्राफ राईट करण्यासाठी महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ पॅराग्राफ रायटिंगविषयी इंट्रोडक्शन ऑफ ते पॅराग्राफ कसा राईट करायचा एक्झाममध्ये ते डिटेल बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा आहे, टाईप्स ऑफ पॅराग्राफमध्येच नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा आहे. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.